मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झालेली आहे। खंडाळा घाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा गेल्या, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। सलग सुट्ट्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटनासाठी ठिकठिकाणी जात आहेत आणि त्यासाठीच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास करतात। मात्र पहाटेपासूनच प्रचंड वेळासाठी वाहतूक कोंडी झाली आहे। खंडाळा घाट परिसरात साधारणतः 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। ही दृश्य सध्या आपण बघतोय। एकीकडे दृश्य आहेत कालची पहाटेच्या सुमारासची आहेत आणि दुसरीकडे सुद्धा आता सकाळची दृश्य आपण पाहतोय। वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी सागर शिंदे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सागर, सध्याची काय परिस्थिती आहे? वाहतूक पूर्वपदावर येते की अजूनही वाहतूक कोंडी कायम आहे? सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंबईकर पर्यटक हे पर्यटन स्थळावर जाण्यासाठी निघालेले आपण पाहू शकतोय। त्यामुळे पहाटेपासूनच वाहतूक कोंडी झाल्याचे देखील पाहतायत आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। खंडाळा घाट असेल, या घाटामध्ये 7 ते 8 किलोमीटर पर्यंत मोठमोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या देखील सकाळी पाहायला मिळालं। मात्र पोलीस प्रशासन यामध्ये आता काम करत असून त्या ठिकाणी वाहतूक कोंडी कशी सुरळीत होईल व पर्यटकांना कसे पुढे जाता येईल हा प्रयत्न आता पोलीस प्रशासन करत असल्याचं दिसून येत आहे। सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।